उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील खासगी रुग्णालयांना नोटीस. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचे दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीचा आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. मात्र माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस जाणार. मंगेशकर रुग्णालयाकडे 27 कोटींचा मिळकत कर थकीत असल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं ऑडिट करा आणि प्रशासक नेमा. रुग्णालयातील युनिट भाड्यानं दिली आहेत तर अंगावरील कपडे आणि सोनं पाहून रुग्णालयात प्रवेश दिला जातो. दंगेकर यांचा आरोप. भाजप आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार. डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्यानंतर गोरखे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. थोड्याच वेळात मंत्रालयात अमित गोरखे दोघांची भेट घेणार. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू हे गंभीर. अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. रायगडमध्ये उपचाराविना रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर सुनील तटकर यांची संतप्त प्रतिक्रिया. मुलीचं इंजेक्शन दिल्यानं त्रास झालेल्या गर्भवती महिलेचा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. केडीएमसी शक्तीधाम रुग्णालयात गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू प्रकरणी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक. रुग्णालयासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन. बोरिवलीतील भगवती रुग्णालयासंदर्भात बीएमसीत बैठक संपन्न. अंबादास दानवे, सुभाष देसाई, भाई जगताप यांची पालिका आयुक्तांशी चर्चा. अंबादास दानवेंना आज जाग आली आहे का? या सगळ्याला पेंग्विन गँग जबाबदार. भगवती रुग्णालयावरून संदीप देशपांडे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर मनसेचं आंदोलन. रुग्णालयाचं खासगीकरण होऊ नये या मागणीसाठी आंदोलन. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन. निवडणुकीआधी थापा मारल्या. सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं. उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा. सध्या कर्जमाफी होणार नाही असं अजित पवारांचं स्टेटमेंट. याचाच अर्थ भविष्यात कर्जमाफी होऊ शकते. मकरंद पाटील यांचं वक्तव्य. कर्जतमध्ये उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संवाद मेळावा. सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने जिल्ह्यातील कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतणार. अबू आझमी औरंगजेबाची छठी औलाद. अबू आझमींनी औरंगजेबाची कबर घरी न्यावी. संजय शिरसाटांची टीका. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीकडून वन अधिकारी गरकळांविरोधात तक्रार. अॅडव्होकेट अंकुश कांबळेंमार्फत एसपी नवनीत कावत यांच्याकडे लेखी तक्रार. खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले नातेवाईकांसह मुंबईत अजित पवारांची भेट घेणार. कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी अजित पवारांची भेट. मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करण्याची मागणी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेचा इशारा. भैयानं महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. संदीप देशपांडे यांचं ट्विट. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस. औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस. पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं. खासदार सुप्रिया सुळे, पृथ्वीराज जाचक यांच्या इंदापुरातील निवासस्थानी भेटीला. साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रिया सुळे यांची भेट. काँग्रेस नेते सौदेव बेटकर यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बेटकरांचा पक्षप्रवेश पार पडला. उद्धव ठाकरेंनी कोकणात एक दौरा करावा. गद्दार औषधालाही राहणार नाहीत. सौदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली बाजार समितीवर काँग्रेसचं वर्चस्व. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वातील काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन आघाडीचा सर्वाधिक 14 जागांवर विजय. मंत्री बाबासाहेब पाटलांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य. कार्यकर्ते आक्रमक. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद. खासदार सुनील तटकरे यांनी वाहतूक कोंडीचा त्यांना फटका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून सुनील तटकरे मंत्रालयात पायी चालत गेले. वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात आतापर्यंत 15 याचिका दाखल. 15 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. आपल्या विरोधातील दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी कामराची याचिका तर मुंबई हायकोर्टाची. मुंबई पोलीस आणि आमदार मुर्जी पटेलांना नोटीस. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनच्या संबंधात सुधारणा होण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांची ग्लोबल टाइम्सला मुलाखत. भारतीय शेअर मार्केट आज सावरला. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550 वर. निफ्टीत 50 दिवसांचा उच्चांक.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. सध्या दरानुसार पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपये लिटरपर्यंत स्थिर झाले पाहिजे. संजय राऊतांची मागणी. सरकारच्या चुकीच्या धोरणांचं ओझं सामान्यांना हाकावं लागतंय. महागाई वाढल्याने सामान्य जनतेच्या खिशाला मोठा भुर्दंड. जयंत पाटील यांची सरकारवर टीका. वाढत्या महागाईवरून रोहित पवारांची सरकारवर टीका. पेट्रोलचे भाव 105 रुपयांच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? रोहित पवारांचा सरकारसह भाजपला सवाल. अमेरिकेचे टॅरिफ भारतासाठी सुवर्ण संधी. ट्रम्प यांच्या टॅरिफचं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटलांनी स्वागत केलं. महायुतीमधील राज्यमंत्र्यांचे नाराजीचा सूर. सर्व राज्यमंत्री एकत्र घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही. सत्ताधारी पक्षाशी संबंधित कंत्राटदारांनाच बिलं दिली जातात. सुनील भुसारा यांचा आरोप. वित्त विभागाच्या सर्व विभागांना निधी खर्चाबाबत सूचना. पहिल्या 9 महिन्यात 60% निधी खर्च करण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्याची लूट केली. शिंदेंमुळे अधिकाऱ्यांनीही लूट केली. लुटीची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांची मागणी. शेतीचे वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेला 2 वर्षांची मुदतवाढ. 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय. शासन आदेश जारी. हर्षवर्धन पाटलांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांकडून चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणांची भेट. अमरावती शालेय पोषण आहार संघटनेचं जेलभरो आंदोलन. राज्य सरकार विरोधात महिलांची घोषणाबाजी. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या मुलाच्या शाळेत आग. पवन कल्याण यांचा मुलगा किरकोळ जखमी. आगीचं कारण अस्पष्ट. गडचिरोली जिल्ह्यात विहिरीच्या खोदकामावेळी ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याखाली 2 शेतकरी अडकल्याची माहिती. सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील घटना. चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 44 अंशावर. यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद. तापमान वाढीमुळे पाणी पातळीत मोठी घट. पुढील काही दिवस आणखी तापमान वाढण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. जिल्ह्याचे तापमान 40 अंश पार. तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी. अमरावती जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 42 अंशावर जाण्याचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. अकोल्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. अकोल्यात यावर्षी सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोला राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर. अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावातून रेणुका देवीची मानाची घागर उकडगावकडे मार्गस्थ. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या उपस्थितीत घागरीची विधिवत पूजा. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात तहसील कार्यालयामार्फत गाव पातळीवर कॅम्प घेऊन विद्यार्थी आणि लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप. प्रांताधिकारी आणि तहसील यांच्याकडून शिबिर.